जगात सर्वात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षामध्ये हळदीला लागणारी औषधं आणि हळदीच्या गुणवत्तेवरनं हळद उत्पादक शेतकरी संकटात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानं हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी आणलेली आहे. आपण जर पाहिलं तर मी एका हळदीच्या शेतामध्ये आहे आणि या हळदीची जर गुणवत्ता पाहिली तर अतिशय उत्तम दिसत आहे. माझ्यासोबत बियाणे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. सर, आपण कशा पद्धतीनं हळद उत्पादक शेतकऱ्यांची गुणवत्ता आणि त्यांचा रासायनिक खतांचा औषधांचा खर्च कमी करतोय, नेमकं तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस कसे दाखवत आहात? महाराष्ट्र बियाणे महामंडळ पहा, एक 50वा वर्धापन दिवस मागच्याच वर्षी आपण साजरा केलेला आहे. आणि महामंडळाचं धोरण आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर पोचणं आणि रास्त दरामध्ये जैविक उत्पादनं सुद्धा उपलब्ध करून देणं. जे काही आपण जैविक उत्पादनं आपण देत आहोत त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा आहे, जे जैविक बुरशीनाशक आहे, आणि महाजैविक त्याच्यामध्ये अझोटबॅक्टर, PSB आणि KMBचा तो लिक्विड कन्सोर्शिया आहे, जैविक त्याला आपण खतसंघ म्हणतो. हे आपण हळदीसाठी देत आहोत. आणि आपण साधारण जर इथे पाहिलं तर एक साधारण जिल्ह्यातील जर एक शेतकरी पाहिलं तर एक 500 शेतकऱ्याच्या वर आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहोत. त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियाचा वापर केलेला आहे, दैनिक म्हणजे वृत्तपत्राचा वापर केलेला आहे, आणि महाबीज वार्ता सुद्धा एक राज्यस्तरावर एक आमचा ग्रुप आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. किती शेतकऱ्यांना तुम्ही त्यांचा आर्थिकही फायदा झालेला आहे? कारण जे काही रासायनिक औषधं आहेत त्यांचे जर दर पाहिले आणि तुमचे दर पाहिले तर त्याच्यामध्ये किती फरक आहे? आपण जर निश्चितच जर बाजारभावापेक्षा विचार केला तर महामंडळाचे हे दर रास्त आहेत. इतर जे काही बाजारामध्ये उत्पादनं उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा आपले दर रास्त आहेत, फार कमी आहेत. साधारण आपण अर्ध्याच किमती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जर आपण एक पाहिलं समजा तर शेतकऱ्यांचा याच्यामध्ये असा फायदा होत आहे की 30 ते 40% आपण रासायनिक खतावरचा खर्च वाचू शकतो. जैविक खतामुळे काय होते की जमिनीची समजा एक आपण भुसभुशीतपणा वाढतो, एक फर्टिलिटी स्टेटस जमिनीची वाढून जाते. जमिनीमध्ये जो उपलब्ध स्फुरद असतो, पोटॅशियम असतो, आणि जसं आपलं हवेतील जो नत्र शोषण करतो अझोटबॅक्टर बॅक्टेरिया, त्यामुळे कसं आपलं एक रासायनिक खतावरचं फार मोठी बचत होते. यामुळे काय होतं की बुरशीनाशक जो ट्रायकोड्रामा आहे, यामुळे काय होतं की जे काही जमिनीमध्ये जे काही लागणारे बुरशी असतात, ज्याला आपण समजा एक फ्युजारियम म्हणतो, त्याच्यानंतर एक स्किलर्शियम म्हणतो, पिथियम, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी जे आहेत त्याला हा कंट्रोल करतो. बरं, आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मला सांगा, तुमच्याकडं शेती किती आहे? माझ्याकडं 15 एकर शेती आहे. बरं, आणि तुम्ही हळद पीक हे कधीपासून घेताय? मी गेल्या 4-5 वर्षापासून हळदीचं पीक घेतो. बरं, आता या 5 वर्षामध्ये तुम्ही पूर्वी कोणती बाजारातली औषधं वापरायची आणि त्यामुळे तुमच्या जमिनीच्या त्या सगळ्या मातीवरती आणि पिकावरती काय परिणाम व्हायचे, आणि आता काय परिस्थिती आहे? आतापर्यंत आम्ही रासायनिक खतं आणि औषधं वापरायचो ड्रिचिंगसाठी, पण त्यांनी म्हणावा तसा फायदा होत नव्हता. कारण की बऱ्याचदा बाजारामधल्या ज्या औषधा खतामध्ये नफाखोरीमुळं शेतकऱ्याची मॅक्झिमम फसवणूकच होते. त्याऐवजी महामंडळाकडनं जे प्रॉडक्ट आम्ही घेतोय, ट्रायकोडर्मा आणि महाजैविक, याच्यामध्ये फसवणुकीचा विषय नाही, कारण की शासकीय व्यवस्था आहे. आणि रासायनिक खतामुळं ॲडव्हर्स इफेक्ट होतात शेतीमध्ये, पण या प्रॉडक्टमुळं शेतीचा पोतसुद्धा सुधारण्याला मदत होते. त्याचबरोबर पिकाची वाढ अतिशय जोमदार आहे. ड्रिचिंग केल्याच्यानंतर 10व्या-11व्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीनं हळदीची वाढ दिसून येते. त्याच्यानंतर त्याला फुटवे येतात, हिरवागार त्याचा रंग होतो, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हायलेली आहे. हा सगळा शेतकऱ्याचा अनुभव होता. सर, आता मला सांगा की शेतकऱ्यांनी हे सगळं कसं वापरायचं असतंय आणि तुम्ही शेतकऱ्यांना बांधावरती येऊन प्रामुख्यानं काय मार्गदर्शन करता? आम्ही शेतकऱ्यांना बांधावर जाऊन प्रामुख्याने हेच मार्गदर्शन करतो की तुम्ही ज्यावेळेस जैविक खतं वापरताल त्यावेळेस तुमच्या मातीची सुपीकता वाढेल. आणि त्याचा एक रिझल्ट बघा की आपण ही हळद आहे, हे 11व्या दिवशी कोंब फुटलाय. म्हणजे छोटे छोटे जे कोंब येतात, हे तुम्ही पाहू शकता, हे छोटे कोंब.
रासायनिक ऐवजी सेंद्रिय खते आणि महाजैविकच्या खतांमुळे हा सगळा परिणाम होतोय. या शेतकऱ्याने कधी वापरलं होतं? काय नाव आहे शेतकऱ्याचं? या शेतकऱ्याचं नाव आहे साहेबराव राघोजी बांगर. हे हिंगोली इथले शेतकरी आहेत. यांनी 11 दिवसापूर्वी वापरलेले. तर ही हळद हिरवी पण झाली, यांची उंची पण वाढली आणि फुटवे पण वाढलेत. तर हा शेतकरी इतका समाधानी आहे. तर ह्या स्वतः शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की हे जैविक खतं घेऊन जावं आणि हे वापरायचं प्रमाण असं आहे की हे महाजैविक आहे. तुम्ही बघू शकता हे ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी हे तिन्हीचं मिश्रण महाजैविक आहे आणि ट्रायकोडर्मा आहे. हे एक एकरासाठी 200 लिटर पाण्यात 5 किलो ट्रायकोडर्मा, 5 लिटर महाजैविक, 1 किलो बेसन, 1 किलो गूळ आणि 1 किलो दही किंवा ताक याचं 4 दिवस मिश्रण करायचे. ती सावली टाकी ठेवायची. एक सकाळ संध्याकाळ काडीने हलवायचं. 5व्या दिवशी तुम्ही साडीच्या वगैरे फडक्याने गाळून ते ड्रेचिंग किंवा ड्रिपनी सोडू शकता. तर सोडल्यापासून 10व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसतो. हे आपण जर पाहिलं तर हे सगळी सेंद्रिय प्रक्रिया आहे. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. पूर्वीचा फरक आणि आताचा फरक म्हणजे रासायनिक औषधे वापरायचे, खतं वापरायचे, आता महाजैविक वापरतायत, सेंद्रिय खत. काय फरक दिसतोय? महाजैविकचा महत्वाचा एक तर म्हणजे खर्चामध्ये एकदम बचत होती आणि दुसरं म्हणजे जमीन भुसभुशीत होती आणि उत्पन्न सुद्धा याच्यापेक्षा जवळपास 30% जास्त वाढतं. हा आणि हळदीची गुणवत्ता हळदी गुणवत्ता सुद्धा चांगली येते एकदम. कधीपासून आणि, वापरताय तुम्ही? मी 2 वर्षापासून वापरतो. काय नाव तुमचं? वामनराव ज्ञानराव पोले. हा, माझी भिरड्याला असते ते 20 एकर. मी हळदीच वापरतो. हळदी बरोबरच चिकू आणि आंब्याला सुद्धा वापरतो. हा, त्याचा सुद्धा रिझल्ट एकदम चांगला आहे. क्वालिटी फळाची जी आहे एकदम गुणवत्ता आहे आणि परत जे आंबा जो आहे तो पिकल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवस टिकतो. अच्छा, फळबागांना पण वापरतो? हा, फळबागेला सुद्धा वापरतो. चिकू आणि आंब्याला पण वापरतो मी हळदी बरोबरच. हे या शेतातले शेतकरी आहेत. किती दिवस झाले तुम्ही वापरले? हे 10 ते 12 दिवस झाले वापरून. बरं. 10-12 दिवसाखाली याची म्हणजे वाढ जी होती ती कमी होती. बरं, काही दिसतोय फरक? फरक तर बराच जाणवला. फुटवे जाणवले, वाढ जाणवली आणि जमिनीची सुपीकता आणि जे हे भुसभुस जमीन झालेली म्हणजे जमिनीतलं अत्यंत महत्वाची जी माती आहे ती ती नष्ट होत नाहीये. भुसभुस पण आहे, नष्ट होत नाहीये आणि रासायनिक पेक्षा हे कधी परवडणारच आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? इतर शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो की हे वापरा तुम्ही एकदा तरी आणि नंतर खुदच समोर तुम्हाला समजेल जैविक मध्ये काय आणि रासायनिक मध्ये काय आहे आणि कशात खर्च कमी जास्त करून काय कशात आपल्याला उत्पन्न भेटल याचा तुम्हाला फरक समजेल. आता जर मला 11व्या दिवशी जर हे रिझल्ट भेटला तर मी तर शेतकऱ्याला हेच आवाहन करेल की हेच वापरा. नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे शेतकऱ्यांच्या सभेमध्ये सेंद्रिय खताचा वापर करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातले जे हळद उत्पादक शेतकरी आहेत ते आपल्या हळदीचं उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती वापरू लागलेले आहेत, महाजैविक खतं आणि औषधं वापरू लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यातील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आता हळदीची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाजैविक खताचा वापर केला आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.